पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा। उत्तर: भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारतात सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच 1947 पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील देशात सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. 1930 पासून 1985 पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. 1985 पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. 20व्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपाच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्यस्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.